श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की श्रीकृष्ण भगवान आपल्या प्रकृती सांगत आहेत। अपरा प्रकृती म्हणजे अष्टधा प्रकृतीचं वर्णन करत आहेत। 8 प्रकारच्या माझ्या प्रकृती आहेत, त्या जड आहेत। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि मन, बुद्धी आणि अहंकार ही अष्टधा प्रकृती आहे। ही जड प्रकृती आहे, ही अपरा प्रकृती आहे। नंतर ते पराप्रकृतीचं वर्णन करतील, जी चैतन्य प्रकृती आहे, जीव प्रकृती आहे। आता आपण पाहिलं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या भगवंताच्या विभूती आहेत। आपण या पंचमहाभूतामध्ये भगवंताला पाहावं आणि ह्या पंचमहाभूताची म्हणजे निसर्गाची आपण काळजी करावी। ह्या निसर्गाला खराब करू नये। आपण इंग्रजी म्हणतो पोल्युशन करू नये। जमिनीची काळजी घ्यावी, पाण्याची काळजी घ्यावी, हवेची काळजी घ्यावी। तेज म्हणजे सूर्याचा प्रकाश। सध्या तरी सूर्याचा प्रकाश हा करप्ट झाला नाही, म्हणजे बिघडला नाही, अशुद्ध झाला नाही। परंतु माझ्या मते अशाच प्रकारे विज्ञानाची प्रगती होत गेली तर सूर्याचा प्रकाश पण करप्ट होईल, अशुद्ध होईल। आता ही सायन्सची गोष्ट आहे, वैज्ञानिक गोष्ट आहे। सूर्याचा प्रकाश म्हणजे एक तरंग असतात। या तरंगाला अशुद्ध करण्यासाठी दुसरे तरंग जर मध्ये आले तर सूर्याचा प्रकाश अशुद्ध होऊ शकतो, पोल्यूट होऊ शकतो। अच्छा, दुसरे तरंग म्हणजे साधं सांगतो, आपण हा मोबाईल वापरतो, ते तरंग असतात, परंतु त्याची क्षमता, तीव्रता फार कमी असते। मध्यंतरी एक प्रयोग होत होता की वीज आपल्या घरी जी येते ती वीज केबलतर्फे ॲल्युमिनियमचा तार किंवा कॉपरचा तार तिच्या माध्यमातून येते। परंतु मध्यंतरी काही प्रयोग होत होते, ही वीज जी आहे ती हवेतून यावी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमधून यावी। असं जर झालं तर त्याची तीव्रता फार होईल आणि माझ्या मताप्रमाणे प्रकाश पण ते पोल्यूट होईल, तिच्यामध्ये पण तीव्रता कमी होईल, डिस्टॉर्टेड होईल। हा पुढचा विषय आहे विज्ञानाचा। तर वैज्ञानिकांनी यावरती थोडा विचार करावा असं मला वाटतं। सांगायचा उद्देश की भगवंत हे म्हणतात, मी या 5 महाभूतामध्ये आहे, तर याची काळजी, या निसर्गाची काळजी म्हणजेच भगवंताची काळजी, भगवंताचीच भक्ती। ही प्रकृती जड प्रकृती आहे, याला स्थूल प्रकृती पण म्हणतात। आता आणखीन सूक्ष्म प्रकृती आहे, ती पण अपरा प्रकृती आहे, जड आहे। मन, बुद्धी आणि अहंकार, त्याला सूक्ष्म प्रकृती पण म्हणतात, परंतु ती पण जड आहे। आता प्रश्न येतो, जड कुणाला म्हणायचं आणि चैतन्य किंवा जिवंत जीव ती प्रकृती म्हणजे काय? थोडक्यात सांगतो, जड प्रकृती म्हणजे त्याच्यामध्ये काही गुण असतात, तत्व असतात, परंतु ती प्रकृती तिच्यामध्ये वाढ होत नाही, स्वतः ती वाढ होत नाही। आणि दुसरा,
स्वतःसारखं तिला निर्माण करता येत नाही. आता आपण घेतलं, एक दगड घेतला, दगडामध्ये काही गुण आहेत, तत्व आहेत. त्या दगड तेवढाच राहतो, तिची वाढ होत नाही. दुसरा, त्याचे घट पण होत नाही. तसंच ठेवलं तर त्याचे घट पण होत नाही, वाढ पण होत नाही आणि कमी पण होत नाही. दुसरा, दगड हा दुसऱ्या दगडाला तयार करू शकत नाही, ह्याला म्हणायचं जड प्रकृती. आणि दुसरी चैतन्य प्रकृती म्हणजे जीव प्रकृती जी आहे, तिच्यामध्ये गुण आहेत, तत्व पण आहेत. दुसरा, या प्रकृतीमध्ये वाढ होते, कमी पण होते. ती वाढ पण होते, कमी पण होते. आणि ही प्रकृती स्वतःसारखं दुसऱ्याला निर्माण करू शकते. म्हणजे आता मनुष्य आपण आहोत, हे जीव प्रकृती आहे. तर किंवा आपण एक घेऊ आंब्याचं झाड, आंबासुद्धा हा जीव प्रकृती आहे. तर आंबा हा दुसऱ्या आंब्याला तयार करू शकतो. आपल्या फळापासून, कोळीपासून दुसरा आंबा तयार होतो. म्हणजे जीव प्रकृती याला म्हणायची, ज्याला वाढ आहे आणि कमी पण होते. दुसरा, त्याच्यामध्ये गुण आहेत, तत्व आहेत. तिसरा, ते आपल्यासारखे दुसऱ्याला निर्माण करू शकते. तर ह्याला जीव प्रकृती म्हणतात. आता प्रत्येकाचे हे जे आपण पंचमहाभूत पाहिले आणि 3 सूक्ष्म मन, बुद्धी, अहंकार, ह्याचे काही तत्व आहेत, याचे काही गुण आहेत. पृथ्वीचा गुण काय? गंध. आपण जो श्वास घेतो, गंध घेतो, तो पृथ्वीचा गुण आहे. नंतर पाणी आहे, पाण्याचा गुण काय आहे? रस आहे. नंतर जी अग्नी, त्याचा गुण तेज, प्रकाश. वायूचा गुण स्पर्श आणि आकाशाचा गुण आहे शब्द. हे गुण झाले, याला अध्यात्मामध्ये तन्मात्रा म्हणतात. आता हे जाणून घेण्यासाठी, हे पंचमहाभूताचे गुण जाणून घेण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहेत. 5 प्रकारचे ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याच्यानं आपण हे ज्ञान ग्रहण करू शकतो. पृथ्वी, ज्याचा गुण आहे गंध, ते आपण नाकानं गंध घेऊ शकतो. नंतर पाणी, पाण्याचा गुण आहे रस, तर त्याचं ज्ञान कसं होतं आपणाला? जिभेनं, रसना, ह्या जिभेनं ज्ञान होतं. दुसरं आहे अग्नी, तेज, त्याचा प्रकाश, त्याचं ज्ञान आपल्या डोळ्याने होतं. नंतर हवा, हवेचा गुण आहे स्पर्श, स्पर्शाचं ज्ञान कशानं होतं? आपली जी त्वचा आहे, ह्या त्वचेनं स्पर्शाचं ज्ञान होतं. आणि आकाश, आकाशाचा गुण आहे शब्द, त्याचं ज्ञान आपल्या कानानं होतं. म्हणजे पंचमहाभूते, त्याचे 5 गुण, त्याला पंचतन्मात्रा म्हणतात. आणि त्याचं ज्ञान आपल्या शरीरामध्ये जे पंचज्ञानेंद्रिय आहेत तिच्यानं होत असतं. आता राहिले मन, बुद्धी आणि अहंकार. आता मन आहे, हे पवित्र ठेवावं. मनाचं काम काय? विचार करणे. मनाचं काम आहे, मन सारखं विचार करत असतं, संकल्प विकल्प करत असतं. तुम्ही पहा, मन कधी स्थिर नसतं, काही ना काही विचार चाललेले असतात मनामध्ये. बुद्धीचं काम काय? बुद्धीचं काम निर्णय करणे आहे. त्या पंचज्ञानेंद्रियाने जे ज्ञान मिळालं, मनाने काही विचार केला, ह्याचा निर्णय घेण्याचं काम ही बुद्धी करते. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे करावं का, ते करावं का, किंवा हे करू नये का, ते करू नये का, असं जी सारासार ही बुद्धी विचार करते. आणि अहंकार म्हणजे काय? मी जे आपण म्हणतो नेहमी, मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे हे झालं, माझ्यामुळे ते झालं, हा जो मी आहे त्याला अहंकार म्हणतात. मी. आता शास्त्रामध्ये येतं, अहंकार हा 3 प्रकारचा असतो.
सात्विक, राजस आणि तामस याच्याबद्दल जास्त चर्चा करणार नाही आता, परंतु जास्त माहितीसाठी सांगतो की अहंकार हा सात्विक आहे, राजस आहे आणि तामस आहे. आता मन आहे जे विचार करणार, त्याला शुद्ध करायचं असेल, निर्मळ करायचं असेल तर काय करावं लागेल? सत्संग, संताचा संग, चांगल्या मनुष्याबरोबर राहावं लागेल, तेव्हाच मन हे शुद्ध होतं. नंतर बुद्धीला तीक्ष्ण करायचं आहे, बुद्धीमध्ये वाढ करायचं आहे. तर काय करायला पाहिजे? महाभारतामध्ये एक प्रसंग येतो, यक्ष आणि धर्मराजाचा संवाद. हा मोठा प्रसंग आहे. त्यावेळेस यक्ष धर्मराजाला प्रश्न विचारतात, हे धर्मराजा, बुद्धीची वाढ कशानं होते? बुद्धी प्रगल्भ कशी होते मनुष्याची? तर धर्मराज सांगतात की वृद्धाची सेवा केल्यानंतर बुद्धीची वाढ होते. वृद्धाची सेवा म्हणजे काय? आता त्यांनी सांगितलं वृद्धाची सेवा. वृद्ध म्हणजे म्हातारा मनुष्य असं नाही आहे. वृद्ध म्हणजे त्या क्षेत्रातील प्रगल्भ माणूस, म्हणजे बुद्धिमान माणूस, त्याला वृद्ध म्हणतात. ज्याच्या आता आपणाला शेती करायची आहे, तर शेतीमधला जो तज्ज्ञ आहे त्याला वृद्ध म्हणतात. जर शेतीमध्ये आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर अशा शेतकऱ्याबरोबर, तज्ज्ञ शेतकऱ्याबरोबर राहायचं, त्याची सेवा करायची, तिच्याबरोबर राहून आपण आपल्या बुद्धीची वाढ होते. एखादा वकील आहे, नवीन पास झालेला आहे वकिली, त्याला त्याच्या बुद्धीमध्ये वाढ करायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? जे नामांकित वकील आहेत त्यांच्याबरोबर राहून शिकायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे, त्यांच्याबरोबर राहून सेवा करून आणि ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. तसंच डॉक्टरचं पण आहे, प्रत्येक गोष्टीचं आहे, प्रत्येक मनुष्याचं आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे आपल्याला बुद्धीला वाढ करायचं असेल तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ जे आहेत त्याला वृद्ध म्हणतात. वृद्ध म्हणजे तज्ज्ञ. वृद्ध म्हणजे नुसतं वयानं वृद्ध नाही, ज्ञानानं वृद्ध. तर त्याच्याबरोबर राहायचं आणि त्याची सेवा करायची आणि त्याच्याकडनं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. अशा प्रकारे बुद्धीची वाढ होते. हे आपण आणि अहंकार. आता अहंकार काय? अहंकार कमी करावा. अहंकार काय नष्ट होत नाही आहे, मीपणा राहतोच. अहंकार कसा कमी होतो? माझ्या मताप्रमाणे भगवंताची भक्ती केली, नामस्मरण केलं आणि भगवंताला आपण समर्पण केलं, समर्पित होऊन भगवंताची जर भक्ती केली तर अहंकार कमी होतो. अहंकार हा कर्मयोगानं, ज्ञानयोगानं, ध्यानयोगानं कशानेही कमी होत नाही. फक्त आणि फक्त भक्तीने, समर्पणाने कमी होतो. तर हे सूक्ष्म तत्व पाहिले, जड तत्व पाहिले. भगवान आता पराप्रकृती सांगत आहे. भगवान म्हणतात माझी एक दुसरी प्रकृती आहे. ही आतापर्यंत जी सांगितली अष्टधा प्रकृती ती जड प्रकृती आहे. दुसरी जी आहे ती पराप्रकृती, ती चैतन्य प्रकृती, जीव प्रकृती, ती जिच्यामध्ये चेतना आहे. आपण म्हणतो ना जीव, ती भगवंताची पराप्रकृती. जीव म्हणा, आत्मा म्हणा. नंतर श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की मी हा परमात्मा या जड आणि चैतन्य प्रकृतीच्या पलीकडचा आहे. म्हणजे पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार ही जड प्रकृती आणि चैतन्य, चेतना, जीव, आत्मा याच्या पण पलीकडचा आहे. आणि मी या सर्वाचा उत्पन्न करता आहे. माझ्यापासूनच हे उत्पन्न झालेले आहेत. याचं भरणपोषण पण मी करतो आणि याचा विनाश पण करतो, संहार पण करतो. माझ्यापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये काहीच नाही असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, आपलं वर्णन करत आहेत.
आता ते सांगत आहेत की मी कशा प्रकारे आहे, मी कशा प्रकारे या अष्टधा प्रकृतीमध्ये राहतो. पाण्यामध्ये जो रस आहे तो मी आहे. आता आपण अगोदर पाहिलं होतं की आपली जी तहान आहे फक्त आणि फक्त पाण्याने भागते. जो पाण्यातील जो रस आहे तो रस मी आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगतात. आता आपल्याला माहीत आहे रस षड्रस आहे बघा. जेवणामध्ये षड्रस असावं म्हणतात. षड्रस म्हणजे 6 प्रकारचे रस. कसे? गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, खारट आहे, नंतर तुरट आहे, अशा प्रकारे, आणि कडू, अशा प्रकारचे 6 रस आहे. हे 6ही रस जरी घेतले तरी आपली तहान भागत नाही. एका वेळेस भूक भागेल परंतु तहान भागत नाही. मग पाण्यामध्ये काय? पाण्यामध्ये यापैकी कोणताही रस नाही. पाण्यामध्ये वेगळ्याच प्रकारचा रस आहे. तो रस आपली तहान भागवतो. म्हणून श्रीकृष्ण महाराज सांगतात पाण्यामध्ये जो रस आहे तो मी आहे. चंद्र आणि सूर्य याचा जो प्रकाश आहे, त्याची जी प्रभा आहे ती माझी आहे, माझ्यामुळं आहे. आकाशातील शब्द हा गुण आपण पाहिलं ना, आकाशाचा गुण जो शब्द आहे तो मी आहे. आणि वेद मंत्रामध्ये, वेदामध्ये जे मंत्र म्हणले जातात त्याच्यामध्ये ओम, प्रणव मी आहे. ओम हे शब्द ब्रह्म आहे, भगवंताचा शब्द ब्रह्म रूप आहे. पृथ्वीतील गंध मी आहे, अग्नीमधील तेज मी आहे, जीवाची जीवनशक्ती मी आहे. म्हणजे मनुष्याला जो जीव आहे तो मीच आहे असं भगवान सांगत आहेत. बुद्धिमान लोकाची बुद्धी मी आहे. नंतर तपस्व्यामध्ये जे तपस्वी असतात त्याच्यामध्ये तप मी आहे. आणि या सर्व सृष्टीमध्ये सर्वाचं बीज मीच आहे. मी आधी बीज आहे. बलवान लोकाचं बल मी आहे. अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी श्रीकृष्ण महाराज भगवान सांगत आहेत. आणखी ते एक म्हणतात, ते एक फार महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. आदिशक्ती माया, आपण म्हणतो ना माया, ही माया ही माझीच आहे, ती दैवी माया आहे. श्रीकृष्ण महाराज काय सांगतात? दैवी माया. काही श्रेष्ठ, काही विद्वान संत महात्मे प्रकृतीला पण माया म्हणतात. प्रकृती ही भगवंताची माया आहे असे म्हणतात. ही माया त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तम हिनं धारण केलेलं आहे. श्रीकृष्ण महाराज सांगतात ह्या मायेच्या पलीकडे पण मी आहे, मायेच्या पलीकडचा मी आहे. माझी माया फार कठीण आहे, दुस्तर असा शब्द वापरलेला आहे. फार शक्तिशाली आहे, फार बलवान आहे. त्या मायेला तरुण जाणे फार कठीण आहे. याचा श्रीकृष्ण महाराज या श्लोकामध्ये सांगत आहेत, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. म्हणजे ही जी माया आहे दैवी आहे, याला गुणमयी पण म्हणतात. म्हणजे त्रिगुणात्मक आहे. आणि ही माझी माया आहे, मम माया असं म्हणतात. माझी माया आहे. दुरत्तया म्हणजे फार बलवान आहे. तसाच मामेव ये प्रपद्यन्ते, जो कोणी माझी भक्ती करतो, मला शरण येतो, मला नमस्कार करतो, माझी भक्ती करतो, मला शरण येतो, तो माया मेताम तरंती ते, तो ही माया तरून जातो असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. मायेला जर तरून जायचं असेल, मायेला पार करायचं असेल, संसाराच्या बंधनात जर अडकायचं नसेल तर भगवंताला शरण जावं, भगवंताची भक्ती करावी. मनुष्य या संसारामध्ये बांधला जात नाही. पण जे अज्ञानी लोक आहेत ते काय
श्रीकृष्ण भगवान काय म्हणतात, जे अज्ञानी आहेत ते मला भजत नाही, माझी भक्ती करत नाही, मला शरण येत नाही, मग ते हे माया तरून जात नाही, म्हणजे या संसारामध्ये ते अडकून पडतात, संसार बंधनात अडकतात. भगवान पुढे म्हणतात की अशा प्रकारचे जे लोक आहेत ते मूढ आहेत, दुष्ट आहेत आणि नराधम अशा प्रकारचा शब्द श्रीकृष्ण महाराजांनी वापरलेला आहे. जे माझी भक्ती करत नाहीत, मला भजत नाहीत, मला शरण येत नाहीत, ते लोक अज्ञानी आहेत, मूढ आहेत, दुष्ट आहेत आणि नराधम आहेत. अशा प्रकारची गोष्ट, अशा प्रकारची माहिती, अशा प्रकारचं ज्ञान श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगत आहेत. मग ही जर माया तरून जायचं असेल तर मला भज, माझी भक्ती कर. मोठमोठे बुद्धिवान लोक किंवा बलवान लोक किंवा कर्मयोगी, ज्ञानयोगी किंवा आपण म्हणतो बघा संन्यासी, हे कोणीच तरून जाऊ शकत नाही. ते सर्व ह्या नदीमध्ये बुडाले. ह्या माया नदीमध्ये हे सर्व बुडून जातात. कोणी गर्वाने बुडून जातात, कोणी बुद्धीचा भ्रम होतो आणि कोणी काय करावं काय करू नये. कर्मयोगी काय, कर्मयोगी हे काय करावं काय करू नये, कसं केलं कसं नाही केलं, कर्मकांड, ह्या चक्करमध्ये, ह्या भोवऱ्यात अडकले जातात. बुद्धिवान जे आहेत, जे शास्त्र जाणणारे आहेत, वेद जाणणारे आहेत, ते गर्वाने बुडाले असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. तर वैरागी जे आहेत, वैराग्याचे नाव तर भटकून जाते, अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा, मनोनिगा पंडुसुता जैसी सकामा न जिनवेचे वनिता, तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. ज्या प्रकारे कामवासनेनं आसक्त असलेला मनुष्य स्त्रीला जिंकू शकत नाही, तशा प्रकारे हा जीव जो आहे, ही माझी माया, ही माझ्या मायारूपी नदी तरून जाऊ शकत नाही. एकची लीला तरले, एकटाच तरला असं सांगतात ज्ञानेश्वर महाराज. एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, जे फक्त मला भजले, माझी भक्ती केली, तेच तरून गेलेले आहेत. तया एलीची थडी सरले मायाजळ. अशा प्रकारचे जे माझे भक्त जे आहेत ते फक्त तरून जाऊ शकतात. मला शरण ये, माझी अनन्य भक्ती कर, तोच ही मायारूपी नदी तरून जाऊ शकतो, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता हे सत्र इथेच थांबवतो. आता आणखीन पुढे श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला काय उपदेश करतात, अर्जुनाच्या माध्यमातून आपणाला काय उपदेश करतात, हे आपण पुढच्या सत्रात बघू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.